नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर एक असं ठिकाण जिथे श्रद्धा, शक्ती आणि रहस्य याचा संगम पाहायला मिळतो. असं मानलं जातं की इथे वसलेली देवी म्हणजेच आई भवानी ही साक्षात आदिशक्तीचं रूप आहे, जी आपल्या भक्ताचं रक्षण करते. तुळजापूरचं हे मंदिर सुमारे 12व्या शतकात बांधलेलं गेलं, पण याच्या स्थापनेमागे एक अद्भुत कथा दडलेली आहे. पुराणानुसार एक राक्षस होता, मल्ल, आणि त्याचा भाऊ मणी. त्यांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केला, तेव्हा देवीने तुळजाभवानी रूप धारण करून त्याचा वध केला. पण इथेच एक मोठं रहस्य आहे. म्हटलं जातं की या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती कुणी बनवलेली नाही, तर स्वतः प्रगट झालेली आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून तिच्या चेहऱ्यावर नेहमीच वेगवेगळे भाव दिसतात. काहींना ती हसताना दिसते, तर काहींना रागात. इतिहासात असंही सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांना या देवीनेच तलवार दिली होती, जी स्वराज्य स्थापनेत उपयोगी पडली. म्हणूनच ही देवी शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. तुळजापूरमध्ये दरवर्षी लाखो भक्त येतात. विशेषतः नवरात्रोत्सव दरम्यान इथे मोठी यात्रा भरते. त्या काळात मंदिरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि ऊर्जेने भरलेले असतं. आपण अजून एक गूढ गोष्ट, मंदिरात एक गुप्त दरवाजा असल्याची चर्चा आहे, जो पूर्वी राजे महाराजांसाठी वापरला जायचा. आजही त्याचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही. तुळजापूरची आई भवानी ही फक्त एक देवी नाही, ती आहे श्रद्धेचा आधार, शक्तीचं प्रतीक आणि एक रहस्याचा खजिना. जर तुम्हाला ही रहस्यमय कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.